नमस्कार, मी दुर्गाप्रसाद मोटे. पोलीस फ्लॅश न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर मंडळी, संतांची संतभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी, तुमची आमची महाराष्ट्राची मायमातृभूमी. या महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐऱ्यागैऱ्यांनी लिहिला नसून तो लिहिला आहे शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, विजांच्या कडकडाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, शंभूंच्या हक्कांनी, दुर्जनांच्या अनाभाकांनी, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांनी, अफजल खानासारख्या दुर्जनांनी आणि त्याच अफजल खानाच्या पोटातून कोठडे बाहेर काढणाऱ्या आपल्यासारख्या तमाम मराठमोळ्या मावळ्यांच्या बछड्यांनी. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सदस्या, त्याचबरोबर मिनी मिरॅकल स्कूलच्या संचालिका आणि नुकताच प्रदर्शित झालेला सुभेदार चित्रपटाच्या निर्मात्या सौ श्रिया श्रमिक गोजमुंडे हे आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आपण त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारूया. नमस्कार मॅडम, पोलीस फ्लॅश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. या नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमाच्या माध्यमामधून आम्ही 9 दिवस वेगवेगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करीत असतो. तर आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे आपली एक समाजामध्ये एक आगळी वेगळी ओळख आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमामधून असेल किंवा आज नुकताच प्रदर्शित झालेला जो चित्रपट आहे सुभेदार, या चित्रपटाच्या माध्यमामधून आपली ओळख सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मला एक तुम्हाला आपुलकीचा प्रश्न विचारायचा, एक लातूरकर म्हणून आपण लातूरच्या आहात, परंतु लातूर मधून आपण आता पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहात, परंतु लातूर ते पुणे हा प्रवास नेमका याविषयी काय सांगू इच्छिता? तसा जन्म माझा लातूरचा म्हणण्यापेक्षा लातूर पासून एक 30 किलोमीटर गाव आहे भिंगोली गाव. माझं शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं सगळं तिथेच झालं. तिथून आम्ही लातूरला म्हणजे माझ्या वडिलांना जॉब लागला, जॉबच्या निमित्ताने आम्ही लातूरला शिफ्ट झालो. तिथून माझं 8वी पासून ते 10वी पर्यंतचे शिक्षण ज्ञानेश्वर शाळेत झालं. परत 11वी आणि 12वी मी शाहू कॉलेजला गेली आणि 12वी फर्स्ट इयर माझं चालू असताना स्थळ चालून आलं. चांगलं स्थळ असल्यामुळे म्हणजे वडिलांनी लगेच म्हणजे होकार दिला आणि म्हणजे लग्न ठरलं. म्हणजे माझं फर्स्ट इयरची एक्झाम व्हायच्या आधीच लग्न झालं आणि आम्ही पुण्याला शिफ्ट, कारण जी फॅमिली होती ती आधी पुण्याला स्थायिक होती, जे गोजमगुंडे आहेत. म्हणजे लातूरची जरी फॅमिली असली तरी ते पूर्वीपासूनच पुण्यात स्थायिक होते. तर मला माझा म्हणजे लातूर ते पुणे हा प्रवास लग्नानंतरच झाला. त्याच्या आधी मी पुणे कधी बघितलेलंही नव्हतं. गेली ती फक्त म्हणजे दारातलं माप ओलांडून जे म्हणतो ना आपण, तो प्रवास माझा पुणे ते लातूर. एक दुसरी गोष्ट म्हणजे आता म्हणजे म्हणल्याप्रमाणे की सह्याद्री प्रतिष्ठान हे संबंध महाराष्ट्राला माहितीच आहे, संबंध देशभराला देखील माहिती आहे, परंतु एक सह्याद्री प्रतिष्ठान काय आहे किंवा सह्याद्री प्रतिष्ठानचं नेमकं काम कसं चालतं याविषयी लातूरकरांना देखील जाणून घेण्याची इच्छा आहे. आपण त्याविषयी काय सांगू इच्छिता? सह्याद्री प्रतिष्ठान एक दुर्ग संवर्धन करणारी संस्था आहे जी 2009 मध्ये स्थापन झाली. त्याच्या आधी म्हणजे मी आणि माझे मिस्टर किल्ले फक्त आवड म्हणून आम्ही पाहत होतो. ते आवड मग नंतर फोटो काढणे, त्या फोटोचा संग्रह बनवणे, इथं कुठेतरी थांबली. 333 किल्ले त्यांनी स्वतः बघितले माझ्या मिस्टरांनी आणि 333 किल्ल्यांचे 45,000 फोटोंचं कलेक्शन आपण केलं. मग आता ह्या फोटोंचं करायचं काय? आपल्याकडे इतका चांगला म्हणजे इतिहासाचा ठेवा आपण जमा केला, तर त्याला काय करूया? तर ते प्रदर्शन भरवू आणि तो इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपण तर किल्ल्यांवरती जाऊन फोटो काढले, पण आपण काढलेले फोटोज हे बाकी जे जाऊ शकत नाहीत किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा अजून कोणी, म्हणजे त्यांना सगळ्यांना त्याचा लाभ घेता यावा, ह्या एका विचारातून आम्ही ते प्रदर्शन भरवण्याचं ठरवलं. मग इतकं मोठं प्रदर्शन भरवायचं तर मग त्याच्यासाठी एक संस्था, कुठल्या तरी संस्थेच्या अंतर्गत आपण हे काम करू. मग तेव्हा आमच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठान नव्हतं, तेव्हा आम्ही हे लायन्स क्लबला सोबत घेऊन ते प्रदर्शन भरवलं. त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला माननीय उद्धव ठाकरे येऊन गेले आणि ते प्रदर्शन म्हणजे त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. अरे वा वा. तर मग नंतर सगळे म्हणायला लागले की म्हणजे इतकं छान काम करतो तर आपण एखादी संस्था काढायला पाहिजे. त्यातनं सह्याद्री प्रतिष्ठानची निर्मिती झाली 2009ला. आणि मग नंतर हळूहळू मग ही जी फक्त किल्ले पाहण्याची जी आवड होती, पाहायला जेव्हा आपण वरती म्हणजे किल्ल्यांवरती जायचो, मग तिथली दुरावस्था बघायचो, मन असं
हे होऊन जायचं की काहीतरी आपण करायला केलं पाहिजे. मग जेव्हा संस्थेची स्थापना झाली तेव्हा हळूहळू म्हणजे सदस्य जोडत गेले. ज्यांना की ह्याच्याविषयी इतिहासाविषयी फार आत्मीयता होती अशी लोक चांगली आपल्यासोबत जोडत गेली आणि सगळ्यांनी मिळून हे सह्याद्री प्रतिष्ठान स्थापन करून आता आपण म्हणजे आधी फक्त आम्ही साफसफाई करणे, तिथे पाण्याचे टाके आहेत ते साफ करणे, इथपासून जो प्रवास सुरू झाला तो आता बुरुज संवर्धन. एखाद्या किल्ल्याचा बुरुज ढासळलाय, तो बुरुज बांधणे ऐकत म्हणजे बांधणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, तशाच तसा उभा करणे. त्यासाठी आपल्याला निधी भरपूर लागतो, परत परवानग्या लागतात. शासन ह्यासाठी म्हणजे शासनाकडेच निधी कमी आहे, फार कमी आहे. त्यामुळे मग हा निधी उभा कुठून करायचा, तर आपण लोकवर्गणीतून हा निधी उभा करतो आणि पुरातत्व खात्याला सोबत घेऊन पुरातत्व खात्याच्या परवानगी घेऊन आणि ते जसे सांगतील त्या पद्धतीने आपण हे काम करतो. मग आज महाराष्ट्रामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान जे आहे ते याच्याशी कनेक्टेड किती लोक आहेत, किती सदस्य आहेत या संघटनेचे किंवा या प्रतिष्ठानच्या जेव्हा माध्यमातून? सुरुवात झाली तेव्हा जे काही आपण फाउंडर सदस्य म्हणतो तेवढे एक 8-10 लोक ते घेऊन जशी हळूहळू मुलं जोडत गेली तर आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 15,000 सदस्य सह्याद्री प्रतिष्ठानचे आहेत आणि 170 शाखा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे मला एक दुसरी गोष्ट अशी विचारायची की आज एक म्हणजे पुण्यातील लातूरकर आपणच आहात आणि खरोखर लातूरकरांना देखील अभिमान वाटण्यासारखं यांचं कार्य आहे की एक लातूरकर म्हणून आपण अभिमानानं आपण म्हणू इच्छितो की आज आपण बघतोय की मॅडम ज्या आहेत त्या एक निर्मात्या आहेत, एका शाळेच्या संचालिका आहेत, त्याचबरोबर एक एवढ्या मोठ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या त्या मेंबर देखील आहेत, फाउंडर मेंबर आहेत. तर एवढं मोठं महान कार्य चालत असताना आपण जी आपली मिनी मिरॅकल जी स्कूल आहे ती कशा पद्धतीने हँडल करता किंवा ती त्या शाळेची स्थापना कशी झाली? जशी सह्याद्री प्रतिष्ठानचा उदय झाला तसं या मिनी मिरॅकलचा उदय कसा झाला? मिनी मिरॅकलचा उदय सांगायचं म्हणलं तर माझा मोठा मुलगा पृथ्वीराज तो ज्या शाळेत जायचा तिथे म्हणजे माझं असं होतं की कोऑपरेटिव्ह पॅरेंट्स म्हणजे मॅमला जे काही त्या सांगतील ते त्यांचं ऐकणे आणि त्यांनी सांगितलेल्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या वेळेवर करणे. मग त्यातनं मॅमला काहीतरी वाटलं की त्यांनी मला ऑफर केली की तू इथे टीचर म्हणून येशील का. मग ही मी घरी सांगितलं की असं मॅमनी मला ऑफर दिली आहे. तर माझ्या सासरे म्हणण्यापेक्षा माझे वडील, माझे पप्पा, त्यांनी मला त्यात इतकी साथ दिली की पप्पा म्हणाले की तू जा, तू जॉब कर, पण तू पेमेंट घ्यायचं नाहीस. ह्या अटीवर जर तुला जायचं असेल तर तू जा. कशासाठी तर तू शिकून घे, तू एक्सपिरियन्स घे आणि जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल, आपली स्वतःची जागा होईल, आधी आम्ही फ्लॅटमध्ये राहायचो, जेव्हा आपला बंगला होईल तेव्हा तू तिथे जाऊन तुझी स्वतःची शाळा काढणार असशील तर ह्या बोलीवरती तू तिथे जॉब करायला जायचंस. मी ठीक आहे म्हणून मी तो जॉब केला. 4 वर्ष मी त्यांच्याकडे जॉब केला. मॅम म्हणायच्या की तू तुझा एवढा वेळ देतेस तर तू थोडंसं तरी पेमेंट काहीतरी घे. पण मग घरून अशी अपेक्षा होती की तू पेमेंट नाही घ्यायचंच नाहीये. पण मग मला शिकायला जे काही त्यांच्याकडनं मिळालं तिथून मी पूर्ण म्हणजे माझं म्हणजे अगोदर तर माझी 12th झाल्यावर लग्न झालं त्यामुळे मला पुण्याला जायला लागलं. पण तिथून आधी मग मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, लग्न आणि मुलं सांभाळत. ग्रॅज्युएशन नंतर मी BEd केलं. परत ही स्कूलची ऑफर, तिथे मी जॉब केला. जॉब करून जो काही एक्सपिरियन्स माझ्या म्हणजे पदरामध्ये आला त्यातनं मी शाळेची स्थापना केली. कोणाचीही मदत न घेता कसं म्हणायचं मला की फॅमिलीची तर मदत आहे पण कुठला ब्रँड आपण नाही यूज केला, कुठल्या ब्रँड सोबत आपण टायअप नाही केलं किंवा कोणाची फ्रँचायझी आपण नाही घेतली. हा जो मिनी मिरॅकल्स हा ब्रँड आहे तो मी माझ्या स्वतःचा काढला. आणि सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे ऍडमिशन्स आले तर 6 मुलं माझ्याकडे होती. फक्त 6 मुलांवरती मी शाळा सुरू केली. आणि सुरू करताना पण खूप सारं भांडवल मी तिथे नाही घातलं कारण मला स्वतःला कुठेतरी थोडीशी धाकधूक होती की आपण इकडे माझ्या बाजूला नाही उचलावं. कारण गल्लीमध्येच एक म्हणजे माझ्या समोर एक शाळा होती, एक बाजूला एक होती आणि पाठीमागे 3 शाळा असताना आपण मध्ये काढायचं. त्यामुळे पण घरच्यांचा थोडासा हे होताच की नको करू, इथे इतक्या स्कूल असताना नको करू, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट नको. हा मग मी 2 वर्ष वाट पाहिली. माझा छोटा मुलगा जेव्हा त्याची नर्सरी झाली आणि तो मोठ्या स्कूलमध्ये जायला लागला, मग माझ्याकडे वेळ आणि बाजूच्या ज्या स्कूल होत्या त्या भाड्याच्या जागेत. मी म्हणलं माझ्याकडे जागा आहे, माझ्याकडे स्किल आहे तर मी का नाही करायचं. म्हणजे आपल्या एरियात दुसरे येऊन भाड्याने जागा घेऊन हे करू शकतात तर आपल्याकडे सगळं असताना आपण का शांत बसायचं. मला हा विचार शांत बसू देत नव्हता. मग पप्पांशी बोलले, त्यांनी थोडीशी मदत म्हणजे तुला काय आर्थिक मदत लागणार आहे ती तू मला सांग, मी तुझ्या पाठीमागे खंबीर उभा आहे. ही जी एक आपल्या मॉरल सपोर्ट जो असतो ना तो खूप मोठा असतो, खूप. आणि त्यांच्या ह्याच्यातनच मी ती सुरुवात केली. मग त्यांनी मला ते जे घर म्हणजे आमचं एक होतं तिथे रेंटने आम्ही ऑफिसला दिलेलं ते खाली करून घेतलं.
पण मला पूर्ण बंगला वापरायला सुद्धा मला कुठेतरी धाकधूक होती की मी एवढा मोठा बंगला वापरायला नाही, माझी स्कूलमध्ये किती मुलं येतील. मग मी आधी सुरुवातीला 3 रूम माझ्याकडे घेतल्या, छोटंसं फर्निचर म्हणजे जितक्या खुर्च्या लागणार आहेत तेवढ्याच, 2-3 टेबल आणून म्हणजे सुरुवात केली. एक मेड सोबत घेतली आणि आम्ही दोघींनीच 6 मुलं दिवाळीपर्यंत ऍडमिशन झाले. त्याच्यानंतर मिड टर्म ऍडमिशन चालू होतात, त्याच्यामध्ये अजून एक 5-6 मुलं आली आणि त्या 15 मुलांना जो मी काही रिझल्ट दिला आणि ती जी माउथ पब्लिसिटी बाहेर झाली त्याच्या दुसऱ्याच वर्षी माझ्याकडे 40 मुलं झाली. त्या 40 मुलांना जो काही रिझल्ट दिला त्याच्यानंतर म्हणजे अशी माझ्या दुपटीनी तिपटीनी वाढत गेले आणि आज माझ्याकडे 200 मुलं आहेत. आणि अजून एक सांगायला एक अभिमान म्हणा किंवा हे वाटतं की म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये म्हणण्यापेक्षा भालेकरवाडीमध्ये ज्या एरियामध्ये माझी स्कूल आहे, एरियातली सगळ्यात म्हणजे नावाजलेली स्कूल किंवा मुलांना चांगलं घडवणारी स्कूल म्हणून आज जे नाव आहे, म्हणजे तो जो अभिमान वाटतो ना सांगायला की ह्या 7 वर्षामध्ये आता माझी 8वी बॅच चालू आहे, जे काही आपण मुलांना दिले आणि तिथून आपल्याला जो काही येतोय तो खूप छान आहे. ते नक्कीच आपल्यात सांगण्याच्या तळमळीवरूनच दिसतं की आपल्यामध्ये कशा पद्धतीने आपण त्या स्कूलमध्ये रिप्रेझेंट करत असतात. आपण म्हणजे आपण आता सह्याद्री आताही कसं आहे सर, म्हणजे जिथे माझ्याकडे स्टाफ भरपूर आहे, मी आता 12 ते 15 टीचर माझ्याकडे आहेत, 4 मावशा माझ्याकडे आहेत, पण मी माझं स्वतःचं जे काही तिथे देते म्हणजे आज जर प्रिन्सिपल जाऊन चेअरवर बसणे आणि सगळ्यांना काम सांगणे ते मी अजूनही करत नाही, ते मला अजूनही जमत नाही. जोपर्यंत मी क्लासमध्ये जाऊन मी काहीतरी शिकवत नाही तोपर्यंत मला तो माझा दिवस त्याशिवाय मिरॅकल दिसून येणार नाही. तर आता मला एक आपला जो आता जो चित्रपट आलेला आहे, जो सुभेदार चित्रपट आहे, जो की संबंध महाराष्ट्रामध्ये आज आपण सर्व महाराष्ट्र त्याचबरोबर लातूरकर देखील हा चित्रपट पाहिलेले आहेत. परंतु मला एक तुम्हाला असं विचारायचं की सुभेदार चित्रपटामध्ये आपण जे तानाजी मालुसरेचा जे जो तो प्रसंग आहे तो ज्या पद्धतीने तानाजी पिक्चर मध्ये दाखवला, तसा सुभेदार पिक्चर मध्ये नुकताच तानाजी पिक्चर रिलीज झालेला आहे आणि सुभेदार पिक्चर, तर हे दोन्ही जे चित्रपट आहेत यामध्ये काय नाविन्य आहे की आपण सुभेदार चित्रपट पाहावा, हे असं आपल्याला का म्हणजे कशामुळे वाटतं? सुभेदार चित्रपट पाहावा कारण त्या चित्रपटामध्ये जो खराखुरा इतिहास दाखवण्याचं काम दिग्पाल दादांनी केलंय. त्यांनी इतिहासातल्या सगळ्या कादंबऱ्या, परत बखरी, अजून ग्रंथ, त्यातले संदर्भ घेऊन जो इतिहास दाखवलाय तो खराखुरा इतिहास दाखवलाय. तानाजी चित्रपटामध्ये तिथे म्हणजे 90% जे काही सिनेमा करण्यासाठी काय लागतं आपल्याला, तर थोडंसं एंटरटेनमेंट वगैरे तिथे तो जास्त वापरला गेलाय आणि इतिहास अगदी 10% खरा. पण आपल्याकडे कसं आहे, पूर्णच्या पूर्ण इतिहास जो खराखुरा इतिहास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न दिग्पाल दादांनी केलेला आहे. आणि तानाजी मालुसरे कसे होते, ते एक वडील म्हणून कसे होते, ते एक भाऊ म्हणून कसे होते, ते पती म्हणून कसे होते, ते मुलगा म्हणून कसे होते आणि ह्या व्यतिरिक्त ते एक मित्र म्हणून कसे होते, शिवाजी महाराजांसोबत त्यांचं कसं नातं होतं, बालमित्र होते आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा कशी होती. तर हे जर सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. एक आज चित्रपट सृष्टीमध्ये आपण वावरतो म्हणजे आपण बघतो ही सगळी फिल्मी दुनिया, तर एक कुठेतरी मराठी माणसाच्या मनामध्ये वाटतं की नाही बाबा आपली ही फील्ड नाही की बाबा फिल्म इंडस्ट्री पासून आपण दूर राहिलेलं बरं. तर एक मराठी माणूस आणि फिल्म इंडस्ट्री याचा ताळमेळ आपण म्हणजे आपल्याला कुठेतरी हा म्हणजे विरोधाभास कुठेतरी जाणवला का? तसा फारसा नाही जाणवला, कारण मराठी माणूस आजकाल म्हणजे कुठेही मागे राहिलेला नाही, तो प्रत्येक क्षेत्रात आता पुढे चाललेला आहे. तर जर म्हणलं तर आमचे श्रीराम काका म्हणजे किती पूर्वी त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. आणि आता हे श्रमिक गोजमगुंडे त्यांनी म्हणजे दिग्पाल दादाचं जे स्वप्न आहे की शिवराज अष्टक, तर शिवराज अष्टकातले त्यांचे पहिले 4 पुष्प आले. पहिला फर्जंद, फतेह शिकस्त, शेर शिवराज आणि पावनखिंड. ह्या चित्रपटांना जे भरभरून यश प्रेक्षकांनी दिलं आणि परत आता हा सुभेदार त्यांचं हे 5वं पुष्प आहे. तर आपण 5व्या चित्रपटाला निर्माते म्हणून कुठेतरी असं वाटलं की नाही आपण गुंतवायला पाहिजे एक शिवभक्त म्हणून. म्हणजे गड किल्ल्यांचं संवर्धन काम हे तर आपण करतोच आहे, पण हा खराखुरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं जे काम दादा चांगलं काम करतात ना, तर त्यांना कुठेतरी आपण साथ देऊया आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली. तिथून कुठेतरी आपण ह्या चित्रपट सृष्टीशी जोडले गेलो आणि त्याचं यश तर तुम्हाला म्हणजे आता दिसून येत आहे. तर त्यामुळे असं मराठी माणूस कुठे मागे आहे असं मला वाटत नाही.
आणि नक्कीच या प्रश्नाशीच रिलेटेड मी प्रश्न विचारू इच्छितो की बाबा आज कुठंतरी मराठ्यांचा इतिहास एक काळाच्या पडद्याआड गेल्यासारखा कुठंतरी जाणवतोय. तर असा कुठं आपल्याला म्हणजे आपल्याला आज आपण एवढं म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांवरती जाता, सर्व किल्ले पाहता, तर असा आपल्याला कुठेतरी भास जाणवला का की बाबा नाही मराठ्यांचा इतिहास कुठेतरी ढासळत चाललाय किंवा काळाच्या पडद्याआड मागे म्हणजे दडवला जातोय किंवा असं याचं काही कुठंतरी आपल्याला याची जाणीव झालेली आहे का? हो सर, नक्कीच. म्हणजे जेव्हा जेव्हा किल्ल्यावरती जातो तिथली आता दुरावस्था किल्ल्यांची तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे बुरुज ढासळत आहेत, म्हणजे दरवाजे नाही आहेत किल्ल्यांना, जे आधीचे सागवानी दरवाजे होते ते सगळे तुटलेले आहेत. बरीच दुरावस्था होत, ती म्हणजे जी निसर्गाशी हे आहे ती तर होतच आहे. पण जेव्हा पर्यटक किल्ल्यावरती जातात आणि तो जो काही कचरा करतात, पाण्याच्या बॉटल्स आहेत म्हणा, त्या प्लास्टिकचा कचरा आहे तो जो तिथे टाकतात, म्हणजे निसर्गामुळे जे ऱ्हास तर होतच आहे, पण आपल्या मानवी ह्याच्यामुळे जो काही ऱ्हास होतोय त्याच्यामुळे असं वाटतं की नाही खरंच इतिहास कुठेतरी मागे चाललाय आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि जो आपला म्हणजे आपल्या मातीत घडलेला इतिहास आहे, आपले जे इतकी वैभव गड किल्ल्यांचं जे आपल्याकडे आहे ते कुठेतरी जपून ठेवायला पाहिजे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आता आपण असं म्हणतोय की बाबा आज आपल्या लहान मुलांना प्रत्येक पहिलीपासून 10वी पर्यंत इतिहास हा विषय दिला जातो, परंतु आज मला तरी एक या निमित्तानं लातूरकरांना आणि संबंध प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटतं की हा इतिहास जो आहे तो केवळ आपल्या पुस्तकाच्या पानापुरताच मर्यादित उरलेला आहे, परंतु आजकालच्या मुलांना प्रत्यक्षामध्ये इतिहास दाखवून देणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण या सुभेदार चित्रपटाच्या माध्यमामधून खराखुरा इतिहास आपण महाराष्ट्राला तमाम प्रेक्षकांना आपण दाखवतायत, याबद्दल खरोखर आम्हाला देखील अभिमान वाटतोय. आणि आपल्या खरोखर पुढच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीनं ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आपलंही योगदान असावं या सदिच्छा देतो. आणि नक्कीच मॅडम आपण आज पोलीस फ्लॅश न्यूजच्या या सुंदर अशा नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. मी पण तुमचे पोलीस फ्लॅश न्यूजचे आणि स्पेशली तुमचे मोठे सरांचे मी खूप मनापासून धन्यवाद देते की मला इथे तुम्ही बोलवलं आणि मला म्हणजे व्यक्त होण्याची संधी दिली, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर या होत्या सुभेदार चित्रपटाच्या निर्मात्या, त्याचबरोबर मिनी मिरॅकल स्कूलच्या संचालिका आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्या सौ श्रिया श्रमिक गोजोमुंडे यांच्याशी आपण गप्पा मारलात. आणि अशाच आपण पुढील देखील या नवरात्रीमध्ये विविध महिलांची मुलाखत आपण सर्वजण पाहणार आहात. पाहत रहा, वाचत रहा पोलीस फ्लॅश न्यूज. धन्यवाद.